सर्वोच्च न्यायालयानं नुकतेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 आठवड्यात जाहीर करून ती प्रक्रिया 4 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी हद्दवाढ होईल का हा कुतूहलाचा विषय बनलाय. निवडणुकीच्या अगोदर हद्दवाढ होणारच असा कयास अनेकांनी बांधलाय. तशी चर्चा सुद्धा नागरिकांमध्ये आणि सोशल मीडियातून सुरू आहे. यावर हद्दवाढ कृती समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी आपलं मत व्यक्त करताना हा निवडणुकीचा मुद्दा ठरून यामुळे नागरिक प्रभावित होऊ शकतात असं म्हटलंय. याआधी सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न झाला असून त्यावेळी कोल्हापूरकरांच्या तोंडाला पानं पुसण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आता मात्र आशा पल्लवित झाल्या असून सध्याच्या सरकारनं जर यात फसवणूक केली तर सरकारला याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा त्यांनी दिलाय. तर असंच 2021 जानेवारी 2021 मध्ये निवडणुका जाहीर होणार म्हणून झालं होतं. त्यावेळेला त्या खात्याचे कॅबिनेट मंत्री कोल्हापूरला स्वतः आले आणि महापालिकेमध्ये स्वतः गेले आणि 8 जानेवारीला महापालिकेच्या प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून त्यांनी हद्दवाढीचा एक अहवाल नेला होता. तो आता कित्येक वर्ष मंत्रालयामध्ये धुळाखात पडलेला आहे. त्यामुळं पुन्हा आता ज्या बातम्या आहेत त्या कितपत खऱ्या हा आमच्यासमोर प्रश्न आहे. परंतु त्याला दुसरा कांगोर बाजू सुद्धा आहे. कारण आता महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवायचा आहे आणि स्वतःची सिद्धता सिद्ध करायची आहे. त्यामुळं एखाद्या वेळेस हद्दवाढ होऊ शकते असं सुद्धा शक्यता आहे. हद्दवाढ झाली तर आम्ही स्वागतच करतो. परंतु हद्दवाढ होणार असा कोणी जर का याकडे हुल आम्हाला देत असेल तर त्याचे गंभीर परिणाम या महापालिकेच्या प्रशासनाला आणि या शासनाला भोगावे लागतील असं कोल्हापूर जनतेच्या वतीनं आम्ही लहानसा इशारा देत आहे.